शक्तीपीठ व्हायला लागला होता. बार्शीवरनं मोहोळवरनं पंढरपूर सांगोला मार्गे चालला होता. मी अधिवेशनात 2 वेळा प्रश्न विचारला याच्यावरती की हा शक्तीपीठ त्या ठिकाणी रत्नागिरी कोल्हापूर रस्त्याला पॅरलल होणार आहे आणि हा या रस्त्यावर वाहतूक नाही. आणि मग सांगलीच्या पुढे अजून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि मग इथं जर काम पूर्ण होणार नसेल, परत काम अडकणार असेल आणि ज्या रस्त्यावरती ट्रॅफिक नाही तिथंच पुन्हा अजून शेजारी रस्ता करणार आहे, त्याच्याऐवजी आणि तो सगळा बागायत एरियातनं जातोय, त्याच्याऐवजी आपण या बाजूने रस्ता घ्यावा. आणि मग मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, पालकमंत्री महोदय होते, बैठक झाली आणि बैठकीत ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असणारं आई तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर हे 2 कुलदैवत त्या ठिकाणी जोडली जाणार आहेत. मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत तिथं जोडलं जाईल. ज्योतिबा देवस्थानाला त्या ठिकाणी रस्ता जाईल, पन्हाळगड जाईल, बाळूमामाचं आदमापूर जोडलं जाईल आणि हा रस्ता सगळा माळरानावरनं जाणार आहे. आणि मग माळरानावरनं गेल्यानंतर तो बार्शीतनं माड्यावरनं मोडणीवरनं करकमवरनं त्या ठिकाणी आव्यातनं जांभूडवरनं भैयांच्या मतदारसंघातनं माळशिरस मधनं पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जाणार आहे. आणि मग ही ज्यावेळेस भूमिका आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाला मांडली आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, विनंती आहे की हा मुख्यमंत्री महोदयांनी 300 किलोमीटर रस्त्याची त्या ठिकाणी लाईन बदलली. आज काय जाणार वाटतंय, ह्यात काय होणार आहे? सांगातलं 90 किलोमीटर रस्ता जातो. 1 किलोमीटरचा खर्च आहे 100 कोटी रुपये. 90 गुणिले 100 किती झालं? 9,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मतदारसंघात येत आहेत.